रामकृष्ण हरी मंडळी. तर आलेलो आहे आपण जरा कोबीचा निलाव राहिला बरं का आजचा. कारण आता 1 वाजलाय, 1 वाजता मी मार्केटमध्ये आलोय. सगळा माल भरता करता थोडा उशीर होऊन जातो आणि एवढा माल घेऊन यायचा म्हटल्यानंतर मार्केटला जरा गडबड होऊन जाते. लवकर आवरत नाही, थोडा उशीर होऊन जातो आणि त्यामुळे कोबीचा निलाव आज जरा राहिला. उद्या प्रयत्न 100% करतो. आजची तारीख आहे 22/5/2026 रोजी. आज बघूयात नाशिक मार्केटमध्ये, पंचवटी मार्केटमध्ये एकंदरीत आज कोणत्या मालाला काय बाजार आहे, कोणता माल काय उच्चांक घेतो आणि कोणता मालाला काय घसरण आहे नेमकं आपल्याला समजल. टेम्परेचर लई आहे, मालाला चांगली बाजार पाहिजे बरं का मंडळी, पण समजल आपल्याला आता नेमकी मालांना काय बाजार आहे. तर चला बघूयात आजच्या मालाची बाजार. पॅलेडिनच आहे ना, पॅलेडिन शिमला आहे बरं का, एकदम सुंदर अशी शिमला आहे आणि बारीक आहे त्यांचा माल मस्तपैकी असा. तर तो गेलेला आहे 7,100 रुपये गेलेला आहे आणि चांगला रेट पडलाय त्यांना. 350 रुपयाचा रेट पडलाय, 355 रुपयाचा रेट पडलाय. कुठले पाहुणे? मडकेच आमचे पाहुणे. ओके, पॅलेडिन शिमला आहे बरं का त्यांची आणि अतिशय उत्कृष्ट असा माल आहे. 7,300 रुपये गेलेला आहे त्यांचा, म्हणजे 450 रुपये गेलेले आहे बरं की जाळी. आणि माल पण बघून घ्या तुम्ही, एकदम मस्त माल आहे त्यांचा. पॅलेडिन शिमला आहे. आजची बाजार चांगली बरं का पॅलेडिनची. कुठले पाहुणे? चिंचोलीचे आपली. ओके, पॅलेडिन आहे ना, पॅलेडिन बरं का 6,500 रुपयाची. थोडासा अशा पद्धतीचा माल 325 रुपये गेले, 325 चांगला माल. कुठले पाहुणे? वडगाव पिंगळा. वडगाव पिंगळा शिमला बरं का, पॅलेडिन आहे ना. हटिंग्टन 7,100 रुपये गेले. हटिंग्टन असा पद्धतीचा माल आहे. माल पण चांगला त्यांचा, एकदम मस्त. 7,100 म्हणजे 3.5 रुपये गेली. पॅलेडिन आहे ना, पॅलेडिन शिमला आहे बरं का. माल आहे 7,100 रुपये, 7,100 रुपये पॅलेडिन माल आहे. अशा पद्धतीचा माल आहे, 7,100 रुपये गेलेला आहे. पॅलेडिन शिमला आहे बरं का, उत्कृष्ट अशी शिमला आहे. 7,700 रुपये गेलेली, 7,700 रुपये गेलेली पॅलेडिन माल आहे त्यांचा. अशा पद्धतीचा माल आहे, 7,700 रुपये गेलेला आहे. कुठले पाहुणे का? वडगाव पिंगळ्याचे बरं का, वडगाव पिंगळा. पॅलेडिन शिमला आहे बरं का, एकदम उत्कृष्ट अशी शिमला आहे आणि ती गेलेली 7,700 रुपये. सुपर असा माल शिमलाचा, 7,700 रुपये. अशा पद्धतीचा माल आहे, 7,700 रुपये. कंपनीचा फोटो काढून जेवढा अक्षर आहे, कडू आहे, सुंदरची बाकी सुंदर असा माल. अशा वेळेला क्वालिटी करून जाळ्या बघितल्या त्याच्यामुळे काही दिवशी काकडी 14 जाळ्या 10,600 रुपये. व्हरायटी बरं का, सेंट्रल सागर काकडे नाही, सेंट्रल व्हरायटी. शेतकरी ते शेतकरी आल्यानंतर समजले सेंट्रल व्हरायटी. कुठले पाहुणे? खेड भैरवची. असं सेंट्रल व्हरायटी. कोणती व्हरायटी आहे? सेंट्रल. ओके, सेंट्रल व्हरायटी. अशा पद्धतीची काकडी. तुमचं काय? सागर काकडी बरं का, थोडीशी काकडी बघून घ्या तशी 5,000 रुपये, 11,000 5,000 रुपये, 11,000 5,000 काकडी. अशा पद्धतीची काकडी अशी आहे बरं का, ती 550 रुपयापर्यंत गेलेली आहे. त्या 4,625 अर्पिता 60 रुपये. 9 जाळ्या 4,600. अर्पितावर आहे बरं का, अर्पिता. कुठले पाहुणे? नाळवाड पाडा. नाळवाड पाडा आहे का बापला? निर्मलचा बरं का 290 रुपये दिला. निर्मलचा भोपळा, सुंदर असा भोपळा आहे. कुठले पाहुणे? पेटचे पाहुणे, पेटचे पाहून घ्या, पेटचे पाहुणे. भोपळा बरं का, अशा पद्धतीचा भोपळा आहे. 295 रुपये गेलेला आहे. मावशीला पण घेऊन टाकेल. एकदम जाड असा भोपळा आहे बरं का, एकदम जाड. तुम्ही याची जाडी बघू शकता, तुम्हाला अजगरासारखा जाड असा भोपळा आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जाड आहे तो, एकदम सुंदर असा जाड. आणि या जाडाची किंमत काय गेलेली ते बघूयात आपण. 215 रुपये कॅरेट गेलेले. जाड भोपळा 215 रुपये कॅरेट. 245 रुपये गेला बरं का भोपळा. कोणता भोपळा गेला पण 245.
अशा पद्धतीचा भोपळा आहे. अशी लांबी थोडीशी लांब आहे, आखूड आणि असं कवल्या टाईप आहे बॉस. तो 245 रुपये गेला. भरता वांगा आहे बरं का, भरताचे ना, भरता वांगा आहे बरं का. मामाचं वांगा आहे आमच्या. 4,750 रुपये गेलेले, 15,000. हे काय भाव पडलं मामा? 470 रुपये पडलं बरं का, 470 रुपये पडलं वांगा. मामा पाहून घ्या आमचे, एकदम एक उत्कृष्ट मामा आहे आमचे, उत्कृष्ट मामा. त्यांच्या पोऱ्या पण सांगा. आणि बारटोक वांगा आहे, एकदम सुंदर असं काळभोर वांगा आहे आणि गेट पण एकदम हिरवागार आहे त्याचा. ते गेलेले 510 रुपये, 510 रुपये, 510. 195 रुपये गेले. लांबडी वांग एकदम सुंदर असं लांबडी वांग थोडासा आहे बरं का, असा साठलेले थोडा क्रिप्स पण आहे त्याच्यावरती. आणि ते गेलेले 220 रुपये, 220 रुपये लांबडी वांग. 400 रुपये. 400 रुपये काय भाऊ कोण जायले रे? सागर काकडी बरं का, 550 रुपये गेलेली सागर काकडी. बरं अशा पद्धतीची काकडी, सुपर असा माल आहे आणि तो 550 रुपये सागर काकडी. लाईन काकडी बरं का त्यांची, अशा पद्धतीची काकडी ती 390 रुपये गेली, 390 रुपये असा माल आहे. सागर 660 रुपये गेली. व्हरायटी पण व्हरायटी समृद्धी व्हरायटी 660 रुपये गेली. अशा पद्धतीचा माल 660. 800 रुपये, 800 रुपये सागर काकडी, 800 रुपये. अशा पद्धती सागरच आहे ना, सागर काकडी. तू बरोबर नको, तो बरोबर लागा त्याच्यामध्ये समजेल हे बाई असं बरं. अशा पद्धतीने 560 रुपये गेले, 560. थोडा वाईट पडलेला आहे त्याच्यामुळे थोडीशी लेवल कमी वर्गात. सगळ्यात महत्त्वाचं 560 रुपये गेले, 560. काकडी वर्गात 540 रुपये गेले, 540. 555 रुपये कारलं ऋषंचं, 555. बदला नाही चांगला आहे, चांगला आहे, बदला नाही म्हणलं, ऋषंचं कारलं म्हणलं. 555 रुपये गेले. मग सोरटचं आहे ना रे, सोरटचं आहे ना, निर्मल इंदाचं आहे, इंदाचं आहे. 600 रुपये गेले, 600 रुपये एकदम ऋषांच्या कारला 555 रुपये गेले, 555 कारला. चोपराचा कारला, कारल्याची क्वालिटी बघा एकदम सुटसुटीत कारला, 555 रुपये. काकडी जुडसं नाही का, जुडसं काकडी बरं का त्यांची 520 रुपये, 520 रुपये. काल 600ची टाकली त्याच्यामध्ये 520. 560 रुपये जुडसं, 560. सुपर अशी काकडी, बाबाचा माल. बाबा थोडे नाराज दिसत आहे. अशा पद्धतीची काकडी 530 रुपये, 530. 550 रुपये गेले बरं का. थोडा जसा हलका माल असला तर 470 रुपये, 470. माल जसा माल तशी बरं आहे बाजार असं. अशा पद्धतीचा माल 470 रुपये गेलेला. सोरटचा दोडका डबले पण सुंदर असा दोडका, लांबच लांब, 560 रुपये. वतून जाळी पाहत बरं का, जाळी निघाल्यानंतर तो 520 रुपये. माझ्या बघून डायरेक्ट जाळी वतलेली राहते, जाळी वतून माल पाहते आणि तो 520 रुपये, 540 रुपये. करा शेट. सोरटचा आहे का, मिट्टी वडा. सोरटचा निर्मलचा दोडका आहे आणि तो 7,300 रुपयाला गेला, 15,000. रामकृष्ण हरी मंडळी, 3:30 वाजले तरी एवढा टेम्परेचर आहे का काही माप नाही राव.
आणि एवढ्या 3.5च्या टेम्परेचरमध्ये तुम्हाला सांगतो आपल्या मालांना काय बाजार आहे काय नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बरं का. तुम्हाला सांगतो एवढ्या टेम्परेचरमध्ये माल कमवायचा आहे शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याच्या मालाला तरीही चांगली बाजार नाही मिळत. म्हणजे पाहिजे तशी बाजार नाही आहे. म्हणजे 500च्या पुढं माल विकला पाहिजे, परंतु तरी काही माल 500च्या आत आहे, काही माल 500च्या वर आहे. 500च्या लईत 50 रुपये वर आहे, नाही तर जास्त काही बाजार नाही बरं का. आणि ते एवढ्या टेम्परेचरमध्ये शेतकऱ्यांचे माल कमवणं म्हणजे फार अवघड आहे. कोणाचे माल गेले, कोणाचे माल आहे. प्रत्येकजण उन्हातानामध्ये एवढे काबड कष्ट करतंय आणि त्याला त्या मालाला योग्य तो हमी भाव मिळत नाही. त्याला महत्त्वाचं आहे बरं का. तरी पण बघूयात आता बैल बाजारामध्ये एकंदरीत एवढ्या उन्हातानामध्ये बिचारा शेतकरी माल पुरायला आणि त्या शेतकऱ्याच्या मालाला काय बाजार आहे आपण ते बघूयात. चला तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करत चला. मी पण उन्हातानामध्ये जातोय त्याच्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करत चला, जरा मला पण जरा बरं वाटेल. ओके चलो. अतिशय सुंदर असे फुलवर किंग या ठिकाणी पूर्ण फुलवारीमध्ये डुबून गेलेले आहेत आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये त्यांनी आता थोडासा विसावा घेण्याची वेळ आलेली त्यांना. पावली काय भाव काढली फुलवर तुमची? 110 रुपये 100. 100 110 रुपयाने काढलेली. का बरं इतके शांत का बसले तुम्ही? गिराईक काय गिराईक कसं येते विचारते निघून जाते. असं गिराईक असं कंटिन्यू येऊ नाही राहिलं ना कंटिन्यू असं, त्यामुळे जरा माऊली थकले बरं का. त्याच्यामुळे त्यांनी एवढे फुलवारीमध्ये त्यांनी शांत बसून घेतलं, वरती बारदान घेतलं, सावली टाकली आणि शांतपणे बसून घेतलेले. रामकृष्ण हरी माऊली. काय म्हणते मेथी आज? मेथी 50 रुपये आज. मेथी 25 रुपये. 25 रुपये चालू आहे बरं का. मेथी एकदम सुपर असा माल आहे मेथीचा. 25 रुपये चालू आहे. दिली मेथी 20 रुपये. मेथी 20 रुपये. 10 ते 12 रुपये असं. कुठले पाहुणे? नाशिक रोडचे. ओके. काय म्हणते आलूचे पानं? 50 रुपयाला गड्डा. एका गड्ड्यात किती? 100 पानं असं. 100 रुपये आपण 50 रुपये गड्डा ना. 50 रुपये गड्डा 100 पानं. तो काढला पालक 15 रुपये पालक. ओके. कुठले पाहुणे? खेरवाडीचे पाहुणे 15 रुपयाने पालक काढलेला आहे. 30 रुपये असं. मस्त कोथंबीर आहे बरं का. कुठले पाहुणे? इगतपुरीचे 30 रुपये कोथंबीर. ओके. हो काढली कोथंबीर. काही 20 काही 25 का असं. बारीक जुडा आहे बरं का. 20-25 रुपयाने त्यांनी काढलेली कोथंबीर. कुठले पाहुणे? दिंडोरी पाडा 13-14 असं. पालक 13-14 रुपये. कुठले पाहुणे? पळशाचे असं. प्लेट शेपू 25 रुपये. अरे वा मस्त. थोडी वाढली हो. थोडी वाढली 2-1 पाटऱ्यांचा होती ना तर हा ना थोडी वाढली त्याच्यामुळे. नाही तर 40 रुपये शेपू ही काय पाहिजे आता. तरी वाढली त्यांची किरकोळ शाहूचा व्हिडिओ घ्या. शाहू आला. शाहू वडा खाला का तू? वडा खाला? अरे मग एवढं कधी आलाय तू? 1 आल्यापासून वडा नाही खाला तू? अरे नंतर पहिला वडा खाऊन ये बरं का. शाळेत जातो का नाही? ओके. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. काय घेऊन आले तुम्ही आज? भाजी घेऊन आला. कोणती? मेथीची भाजी. असं मेथीची भाजी. काय भाव काढला मेथीच्या भाजीचा? काय 20 रुपये काढले ना. का बरं? मग आता काय मार्केटच नाही ना आता. नाही असं. काही 20 रुपये काढली का? हो. असं. कुठले पाहुणे तुम्ही? बडाना. कुठं? बडाना. बडाण्याचे रायपूर पाहुणे. बडाना. ओके. असं. आता एवढ्या टेम्परेचर मध्ये तुम्ही अशी भाजी आणली तर तुम्हाला परवडतंय का? नाही परवडत ना सर. नाही परवडत. नाही परवडत. असं. मग काय याच्यावर काय उपाययोजना झाली काहीच पाहिजे? नाही हे सरकार पाडलं पाहिजे आता. आता सरकार पाडलं पाहिजे. हो. कोणतं सरकार आलं पाहिजे? कॉक्रोच जनता पार्टी आली पाहिजे ना आता. हो. बरोबर ना. आता लेटेस्ट जनता पार्टी उघडली हो. तर मग कॉक्रोच जनता पार्टी आली पाहिजे असं आली तुमचं पाहिजे. म्हणणं. हो. आता त्यांनाच वोट करायचं का? हो. मग करशाल ना मग त्यांना हो, वोट? मग 100%. ओके. काय म्हणते कोथिंबीरीची बाजार आज? डाऊन आहे. काय कितीपर्यंत म्हणताय? 25-30 रुपये असं. 25-30 रुपये म्हणते बरं कोथिंबीरीचे बाजार. एवढ्या टेम्परेचर मध्ये कोथिंबीरीला अशा प्रकारे बाजार आहे. तुम्हाला काय वाटतं बाजार वाढली पाहिजे का नाही? वाढली पाहिजे पण आता काय वाढा ना बुवा. आज जास्त आले आज नसल्यामुळे असं. आज इकडे जास्त आहे बुवा. आज इकडे जास्त प्रमाणात. चांगलं होतं. काल मार्केट चांगलं होतं, आज थोडंसं कमी आहे. अशा पद्धतीने कोथिंबीर आहे त्यांची. काय भाव काढली शेपू माऊली? 20-25 रुपये. का बरं एवढी कमी? का बरं एवढी कमी काढली? घेतच नाही देत तसं काय करायचं. गिराईक देत नाही म्हणजे आपण ज्या भावात विकेल त्यावर ते गिराईक येईल ना. एवढ्या टेम्परेचर मध्ये 20 रुपयाला जोडी विकायची. पण आपली कदर नाही. मग आता मला सांगा एवढ्या टेम्परेचर मध्ये शेपू होती का? होती का मला सांगा. मग
शेपू होत नाही तरी तिला पाहिजे तशी बाजार नाही बरं का, त्याच्यामुळं थोडस जास्त अवघड समस्या आहे. त्याचं टेन्शन नाही घेऊ. टमाटा काय भाव काढला? टमाटर सांगायला 4.25 द्यायला 3.5. अच्छा 3.5 काढला. अथर्व आहे का? हा अच्छा अथर्व आहे. मीडियम आणि मीडियम मीडियम 250-200 द्यायला. 250-200 रुपये. अच्छा, कुठले पाहुणे? साठुरी चाटोरीचे लाला शेट आलेले आणि त्यांचं व्यवहार तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, नाद नाही त्यांच्या. हा त्यांचा काही विषय नाही का, लाईव्ह राहते ते त्यांना प्रत्येक वेळेस घेत राहते. कोबी काय भाव काढली तुम्ही आज? 145 रुपये ना. असं कोणती सेंट आहे का? वीर दिव्य आहे का? असं दिव्य कोबी. कुठले पाहुणे का? हा असं ओके. नाही याला अर्थ नाही. कोणता आहे टमाटा? अथर्व का? काय भाव काढला अथर्व? अजून दिला नाही का? असं 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 पण 400, 450, 500 पर्यंत म्हणजे 450 पर्यंत बाजार आहे बरं का. हा अशा पद्धतीने. कावर बोल राहील तुम्ही? पळल नाही भाव पाहतो. हा काय काय भाव राहील? काय बाजार? फुलावरचा भाव हा काय बाजार फुलवर? फ्लावर 50 रुपयापासून 110, 120 रुपये असं अशा पद्धतीने सरकारी बाजार. काढली 350. 350 रुपये. पॅलेटिन आहे का? असं आज बाजार चांगली बरं का शिमलाला. 350 रुपयांनी द्या मस्त तिथे. काही विषय नाही. कुठले पाहुणे? वाडगाव 160 रुपये ना. जाळी का? व्हेरी गुड. चांगली बरं का. कोबी पण मस्त आहे. कोणती व्हरायटी? डॉलरची का? डॉलरची व्हरायटी 160 रुपये जाळीने काढली. कुठले पाहुणे? जांबुटकी. ओके. नाही मी बाजारभाव घेतोय. कोंडुळे काय भाव काढले? 250-300 रुपये बॅग. एक बॅग मध्ये किती 10 किलो असं 250-300 रुपये बॅग काढली बरं का. कुठले पाहुणे तुम्ही? कोपरगावचे आहे का? कोपरगाववरून आले? अरे बापरे नाद नाही. आज काय म्हणते फुलवरची बाजार? 110-120 रुपये असं. ओके. थोडा चिकटे आलाय वाटतं ना. असं आणि कांदापात 22 रुपये ना. ओके. रामकृष्ण हरी काय भाव काढली फुलवर? 120 रुपये. 120 रुपये. ओके. कुठले पाहुणे का? 2 वाड्याची. 500 रुपये. अथर्व आहे का? अथर्व टमाटा आहे बरं का. आणि चांगली बाजार 500 रुपयेपर्यंत विकते येते आणि क्वालिटी माल आहे भाऊ असं. भाऊ काय भाव काढली फुलवर? 120 रुपये. 120 रुपये असं. संदीप भाऊची फुलवर आहे बरं का. 120 रुपयाने काढली. माऊली काय भाव काढला टमाटा? 230 रुपये. 250-300 रुपये. आणि 2 नंबर अजून दिले नाही का? काय भाव सांगा ते? 150 रुपये असं. 150 रुपये. 150 रुपये काढला. 200 रुपयाने सांगा ना. चांगला माल आहे तुमचा. ओके. भेंडीवाले काय भाव काढली भेंडी? बदला चांगला आहे का? बदला चांगला आहे ना. बदला आहे. हा बदला 200 रुपये. चांगला 300 रुपये. चांगला 300 रुपये. भेंडी चांगली 300 रुपये. आणि गावठी वांग 400 रुपये. गावठी 200 रुपये कॅरेट बरं का. चवळीचं एकदम सुंदर अशी चवळी त्यांची आणि 200 रुपये कॅरेट काढलेलं चवळीचा उकडीचा. 100 रुपये म्हणते पण 100 रुपये मानते. ऊन उन्हामुळे जरा गडबड. 200 रुपये. हे वांग का? भरता वांग 200 रुपये काढलं बरं का. आणि हे बदलाय वाटतं. काय भाव काढलं? तो नाही एकच झाली होती. असं असं असं. आणि भरता वांग काय भाव काढलं? भरता 200 रुपये. ओके. त्या साईडला 200 वाला. 200 रुपये ना. असं 200 रुपये लांबडी. कोणती व्हरायटी? विरान म्हणते नाही का? विरंग आहे का? हा कडक माल. एकदम कडक माल आहे. काय भाव काढला? तो आता कसं 450 दिला. 450. 450 देते. असं असं. किती घेतो? कुठले पाहुणे? वणीचे. ओके. काय भाव काढले वांगे काय भाव काढले? 500 रुपये. 500 रुपये. असं एकदम सुपर माल आहे बरं का. गावठी वांगे त्यांचं 500 रुपये काढले. कुठले पाहुणे? तळेगावचे पाहुणे. ओके. अजून काढले फुलवर काय भाव काढले? 120-130. असं 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 असं. ओके. धन्यवाद. काय घेऊन आला? टमाटे आले घेऊन. टमाटे काय भाव काढले? 3.5-4 रुपये. 3.5-4 रुपये. 250 रुपये मागितलं त्यांना 250 गिराईक नाही हो. 400 रुपये ते दुसरे 400 रुपयाने देते का? सांगितलं म्हणजे 300-350 रुपयाने देते भाऊ असं. ओके. आणि गावठी व्यवहार आहे का? असं. काय भाव आहे गावठी व्यवहारचा? गेले 550. 550 ना. व्हेरी गुड. कुठले पाहुणे का तुम्ही? ओके. हायब्रिड गवार आहे बरं का.
300 रुपये कॅरेटनी काढलेली हायब्रिड गवार. कुठले आहे काका? गवार 300 रुपये कॅरेट. हायब्रिड गवार आहे बरं का, 300 रुपये कॅरेट काढले. कुठले पाहुणे? किल्लोळीची. किल्लोळीवाले एकदम जोरात आहे बरं का तुम्ही. तुमच्या कोब्या पण लय जोरात राहत्या. तुमचं काय भाव काढली हिरवी मिरची? हिरवी मिरची काढले 500 550. 500 550 रुपये. असं हिरवी मिरची 500 550. कुठले पाहुणे? राजेवाडी. किती वाईनचे वाटून सांगा. तुमचा माल घेतो, त्याच्या 15 घेतो आणि तुमच्या 15. हो, कोणती व्हरायटी? काय भाव काढला? आत्ताशी आली का? असं दिला नाही का अजून याच्याबद्दल? पण काय भाव मागत एवढे गिराईक केले? 150 200. काय टमाटा? 150 200 रुपये. कोणता? गोल्टी काय? गोल्टी 100 रुपये. असं. हा, काय भाव गेला? बाबा काय भाव गेला? पावणे 500 दिला. ओके. तुमचा पण अथर्वचे ना? अथर्व. बाबा कुठले तुम्ही? ओझरखेड. ओके. पावणे 500 दिला मला. काय भाव काढली गावठी गावात? काय बरं 500 550 विकायची मी. 300 350 विकायची. मग गिराईक घेता बरोबर घ्यायला. कुठले पाहुणे? हा, आंबेगन. हिरवी मिरची बरं का, एकदम सुंदर अशी मिरची त्यांनी 500 रुपयाने दिलेली. कुठले पाहुणे? हा, कुठले पाहुणे? काढली काकडी दिली ना 550. मी दिली 550. सागर 550 रुपये. कुठले पाहुणे? मिक्सरा. एकच राहिले, बाकी सगळे विकले का? गाड्या वगैरे काय भाव काढला भेंडीचा? 350 रुपये बरं का भेंडी. अच्छा, 350 400 रुपये. 400 रुपये टमाटा. असं कोणती व्हरायटी? अथर्व आहे का? सुपर आहे माल बरं का, चांगला माल आहे. कुठले पाहुणे? पिंपळगाव गरुडेश्वर. ओके. किती खाली? अरे तो तब्येत घेऊन एक वडा खातो. 4-5 वडे दाबायचे मस्त पैकी. मग वडे खायचे मस्त पैकी. मार्केटला आल्यावर सोडायचं नाही वडा, नाही तर मिसळ खायची. शाळेत जातो का? जातो का सांग ना. तुला असं काढलं 12 रुपये किलो. कुठले पाहुणे? नांदगाव. 12 रुपये किलो टरबूज. तू काय करू राहिला तिकडे मार्केटला? काय करू राहिला मार्केटला? काय घेऊन आलाय? टमाटा. तू टमाटा सारखाच आहे. वड्या बिड्या खाली का नाही? नाही अजून. काय दाबून घ्यायचं टमाटा इकल रे, तू खाऊन घे ना. शाळेत जातो ना. काय भाव काढला टमाटा? 450 रुपये. असं टमाटा तुला द्यायचं जरा का बरं का, 450 रुपये काढला. मस्त सुंदर टमाटा. नाही काय भाव काढली बाजार? सांगतोय 350. असं कुठले पाहुणे? साकूरची भेंडी तर लय पाच जाते. तुम्ही आज कस काय हात गाडी? आता काय करायचं, मग शेतकऱ्याला मारायच्याच मागेला गेली. कोण मारायच्या मागे लागेल? आता जे घेणार काय घेऊन आले ते? कोबी तोंडली. कोबी काय भाव दिली? कोबी 120 130. तंडुळे 400 500. 400-500 रुपये बॅग ना. 10 किलोची. 20 किलो. 20 किलोची. सुंदर असा पेरू. काय भाव काढला? 900 रुपये. रामकृष्ण हरी मंडळी. तर आलेलो आहे सायंकाळच्या फुलवरच्या निलावामध्ये. तर सायंकाळचा फुलवरचा निलाव काय म्हणतोय, एकंदरीत काय आवाज आहे फुलवरचा ते बघूयात आपण. आणि कोणत्या कशा पद्धतीने निलाव चालू आहे ते पण बघूयात आपण. आज नेमकी काय बाजार आहे फुलवरची ते पण एकदा चेक करूया. मस्त हो, काय सुपर. कोणती व्हरायटी तुमची? 15-22. 15-22 190 रुपये. 170 रुपये गेली बरं का. आणि कंद पण तसा आहे तुमचा, एकदम सुपर अशी व्हरायटी. 170 रुपये. 100 रुपये बरं का. 100 रुपये अशा प्रकारचा माल आहे. कोणती व्हरायटी? 85 रुपये. 85. जसा माल आहे तशी बाजार राहते बरं का. माल थोडासा पिवळा आहे आणि छोटा आहे तर 85 रुपये. 85 अशा पद्धतीचा माल आहे बरं का. आणि जसा माल तशी बाजार राहते. एकंदरीत 90 रुपये. जसा माल तशी बाजार 90 रुपये गेलेले अशा पद्धती.
कोणती व्हरायटी 15 कुठली पाहुणे परमुरीचे 150 रुपये